पाहून ये रे. काय लयच परेशान बसलाय. अरे मला लय टेन्शन आलंय. काय सांगायचंय, त्या पाहुण्याचा ॲक्सिडेंट झालाय. कोणच्या पाहुण्याचा ॲक्सिडेंट झालाय, तो गाडीवर पडलाय. तर पैसे नाही. डॉक्टर म्हणतात 20-50 हजार रुपये पाहिजे. आणायचे कुठून? माझं डोकं चाला ना. काय करावा ते माणूस सिरियस लई आहे. कोणता पाहुणा आहे? कसं काय करावं? अरे जुन्नरचा पाहुणा आहे. त्याच्यामुळं मग ते तिकडे ॲक्सिडेंट झाला. तर लय अवघड झालंय. पैसे जवळ नाहीये. चांगला आहे की राहतो. काय करावा माझं डोकं चालत नाही आता. आणि पैसे तर डॉक्टरला पैसे दिल्याशिवाय पुढचा कार्यक्रम करीत नाही. पाटलाकडे जायचं का मग? आता काहीतरी केलंच पाहिजे. परत पाटलाला आपण भेटू. पाटलाला भेटून सरपंचाला बी भेटू. चालेल, त्यांनी मदत केली तर लय चांगलं होईल. मग जायचं का पाटलाकडे जायचं का? केलंच पाहिजे. आता काहीतरी केलं पाहिजे. नाही तर पाटील आता यायचा टाइम झालाय तसं म्हणायला. इथून जाता जाता पाटलाला तर आपण आवाज देऊन सांगू ही आपली तुझ्या हक्कात काय आहे ती. हा चालेल ना. त्यांनी काय गावचा प्रॉब्लेम हा रोजच काय ना काय आहे. त्याला डॉक्टर लागेल ना. कुणाचा काय प्रॉब्लेम, कुणाचं काय घेतलं नाही, काय पाणी नाही, काय नाही. सरपंच काम लई अवघड, लई सोपं नाही. असं वैतागून गेलाय पार्टी. बघा. राम राम. हा बोला ना. राम राम राम. राम. बसा काय बसा म्हणता? बसा बसा. काय करताय? बस. बस बोला, काय म्हणताय? अहो ज्या नामाची जरा अडचण आहे त्या अडचण आम्ही घेऊन येणार होतो तुमच्याकडे. हा, तुम्ही भेटला रस्त्यावर. बरं झालं नामाचं नशीब आहे. काय झाले नामा? ॲक्सिडेंट झाला पाहुण्याचा. त्याला पैसे लागतात 10-15 हजार रुपये. बर. आता माझ्याजवळ पैसे नाहीये. तर म्हणलं काय करावं मी विचार करीत बसलो इथं. बर. अरुण भेटला इथं, त्याला बोलवून घेतलं. म्हणलं काहीतरी डोकं चालव, काहीतरी बघ म्हणलं. पैसे कुठून भेटले तर आपण परत देऊन टाकू त्यांचे म्हणलं. आपण काय ठेवायचे नाही. करा ना आम्हाला मदत तेवढी. बघू आपण करून टाकू. पाहुण्याचा जीव वाचव. करू ना. काय आपलं काय दवाखान्याला काय खर्च आहे काय ते बघा. दवाखान्यात आम्हाला सांगा. कसं आपण डॉक्टरला भेटून काय असेल ते आपण मदत करू त्यांना. आता ते म्हणजे आजवर पैसे दिले तर डॉक्टर पेशंट हातात घेत नाही. असं झालंय. म्हणून सगळं अवघड झालंय. बघा तेवढं मग काय पैशाचं कसं काय करायचं. जाऊ का मग ऑफिसला जाऊ का तुम्ही? ऑफिसला मग पाठवतो मी. आपलं ऑफिसमध्ये एक पोरगा आहे. त्या ऑफिसमध्ये जातो मी आणि त्याला मी सांगतो तिथं फोन करून किंवा 10-15 हजार रुपये त्याला देऊन टाकतो. चालते. त्यांचं तेवढं मार्गी तरी लागेल. दवाखान्याचा विषय आहे. लय चांगलं होईल. लय चांगलं मदत केली ना, लय चांगलं होईल. ठीक आहे, सांगतो मी ऑफिसला. तुम्ही तिथे जा. जातो आम्ही. हो. चला. ओ नामदेवराव, आहेत काही? पाटलानं पैसे घेऊन पाठवले. अरे बरं झालं. लय चांगलं झालं. अहो मी त्याचीच वाट बघत होतो. मला लय डोक्याला शिव झालाय. काय सांगायचं, ते ॲक्सिडेंट झाल्यामुळे पैसा नाही खिशात. काय नाही, काय करावं काय नाही असं डोक्यात चाललं होतं. पाठवलं ते ना पैसे घेऊन. हा, ते डॉक्टर लोक पैसे दिल्याशिवाय कामं करीत नाही की पेशंट हातात घेत नाही. हा नमस्कार. मी आता दवाखान्यात पहिला जातो. तिथं पैसे भरतो आणि संध्याकाळी आल्यावर पाटलांची गाठ घेतो. हा तेवढं त्याला सांगा. संध्याकाळी येतो आणि पाटलांची गाठ घेतो. हा चालेल. जातो दवाखान्यात आणि त्यांचे लगेच पैसे भरून टाकतो. मग संध्याकाळी आल्यावर त्यांची गाठ घेतली. गाठ घ्या पाटला. हा चालेल. ते नळांचं काय काम धंदा केला की नाही? ते नळ पाण्याचं काय आता सांगितलं ना, माणूस पाठवला. आता सगळ्या गावात काय न पाण्याचा प्रॉब्लेम झाला. ते नळ तुटल्यात, कुठं गळत्यात, काय होते. गटराची कामं राहिल्यात. सगळं चालूच आहे. कामकाज चालूच असते. ते माणसं उपलब्ध होत नाही, वेळेला येत नाही. त्याच्यामुळे थोडंफार पुढं मागं होतंय. तेच ना. ते लाईटीची कामं आहेत, गटराची कामं आहेत, नळाची कामं आहेत. केलं म्हणजे तेवढंच आपल्याला विचारा करायलाच पाहिजे ना. आपलं शिकवून करणार. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सरपंच झाल्यावर हे सगळं बघायला लागते, करायला लागते. हा बरोबर आहे. काय करता आता? पण करून घ्यायचं आपलं काम आहे ना. हा करून घ्या तुम्ही. करावंच लागते. ते आता सांगितलंय माणसाला, करतात ते आता हळूहळू चालले. अरे नमस्कार. या बसा. हो झालं का दवाखान्याचं काम? हा तुमच्यामुळं लय भारी काम झालं पाटील. काय सांगायचंय ते पैसे पोच झाले घरी? पैसे पोच झाले. पैसे दवाखान्यात पण भरले. भरले का? हा
आता काय पेशंट डॉक्टरने हातात घेतलं. बरं पेशंटचं आता काय बरं चाललंय ना? हा बरं चाललंय पण अजून काय एवढं हे बरं नाही. झालं तुम्ही ना आम्हाला मदत केली ती. मग आता आपल्या गावातला संबंध आहे करणं भाग आहे ना. पण नामदेवराव ते कशामुळे पडलं होतं पाहू ना. अहो ते काय सांगायचे आता त्यांची दोघांची पार्टी झाली. हा. पार्टीला बसले हा. पेले खाले हा. पडले. मग 31 डिसेंबरला गेलते काय पार्टीला? हा. हे दारूमुळे होते वा, पाटील बघा हे दारूमुळे हे गावचं आहे ना सगळं आपल्याला निपटायला लागते. हम्म. आता पार्टीला नसता गेला आणि दारू नसता प्याला कशाला हे आज झालं तर असतं? हे घडलं असतं का पडला नाही असता ना, का गाडी नाही ना. त्याच्यामुळे आता आपण हे पण लक्ष द्यायला पाहिजे का ह्या गावातल्या तरुण पोरांना या दारू पासून लांब कसं ठेवता येईल. हा. करू, हे करू. दारू पेल्यामुळे बघा हे सगळं असं पुढं उभं राहते. उभं राहते. तेच ना. आता जर आपण त्याच्यावरती थोडंसं काम करायला पाहिजे की बाबा पोरांनो दारू पिऊ नका. दारू पेल्यामुळे काय काय होते काय नाही तसं तर जरा आपण त्यांना समजून सांगतो किती पण वेळा भेटले कुठं तरी जरा रस्त्यावर त्याच्यावर काहीतरी थोडंसं आहे ना आपल्याला थोडं काम करावं लागेल आणि सगळ्यांना आपल्याला विनंती करायला लागेल की बाबांनो पोरांनो दारू पिऊ नका. पैशाचा पण खेळखंडोबा होतोय. हो 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 तुमच्या कुटुंबाचा बी खेळखंडोबा ते पण होतोय. बरोबर. माझ्याकडे या पैसे सगळ्या दिले, गोष्टी- त्यांना पोच केली मी. पोच केलं हो, ना पोच केली. जाऊ द्या, त्यांचा माणूस होतो म्हणलं हो. काय टेन्शन. हा.